ओके. देन कुठपर्यंत झालाय एकदा रिकॉल करा. आपण पाईपलाईन लिहितोय. पाईपलाईनमध्ये आपण काय केलं आहे, तर सर्वात आधी फर्स्ट स्टेज, इथे एजंट मी सांगितलं तुम्हाला कधी यूज करायचं आहे. ठीक आहे. आपण कोणत्या नोडवर काम करतोय, नोड 1 वर काम करतोय. देन त्यामध्ये पुलिंग स्टेज आपण लिहिलेली आहे. पुलिंग आपलं काम करत नव्हतं तर आपण इथे ब्रांच मेन्शन केलेली आहे. ठीक आहे. देन त्यानंतर स्टेजिंगमध्ये आपण काय करतोय, तर स्टेजिंगमध्ये आपण एन्व्हायरमेंट सेटअप करतोय सर्वात आधी, की आपली जी मेवनची कमांड आहे ती मेवनची कमांड कुठून रन व्हायला पाहिजे. मेवन या डायरेक्टरीमध्ये जी बिन असेल, बिनमध्ये जी मेवन कमांड असेल तिथनं रन व्हायला पाहिजे. तर आपण हे सुद्धा करून बघितलेलं आहे. देन येस, बिल्डिंग सक्सेसफुल. आता आपण काम करतोय काय, टेस्टिंगवर. तर टेस्टिंगमध्ये आपण काय बघितलं आहे, तर सोनार क्यूब सर्व्हर बघितलं आहे. आपले सर्व्हर्स इकडे अवेलेबल आहेत. एक्सेस आहेत का, कुठे नाही आहे. ठीक आहे. जेनकिंगचा आपण ॲक्सेस घेऊ. जेनकिंग्स जेनकिंगचा पोर्ट नंबर काय, जेनकिंगचा पोर्ट नंबर 80. ओके. सो जेनकिंगचा पोर्ट नंबर आहे आपला 80 वर आपण ॲक्सेस घेऊ जेनकिंगचा. आणि सोनार क्यूब सर्व्हरचा, सोनार क्यूबचा 9000. सो सोनार क्यूब सर्व्हरचा ॲक्सेस घ्या. सोनार क्यूब सर्व्हर IP addresses. Yes, this one is the IP address. एक न्यू टॅब ओपन करू आपण, त्यामध्ये सोनार क्यूब सर्व्हरचा ॲक्सेस घेऊ. 9000. ओके. सो दोन्ही याच्यामध्ये लॉग इन करावं लागेल आपल्याला. याचं काय आहे, ॲडमिन 1 2 3 एंटर. सो जेनकिंग्स ओपन झालाय. यामध्ये सोनार क्यूब सर्व्हरमध्ये सोनार क्यूब सर्व्हर ॲक्सेस झालेला आहे. काल आपण काय केलं आहे, तर काल आपण मॅन्युअल वेने मेवनचा स्कॅनर यूज केलेला आहे. ओके. यामध्ये जेव्हा आपण प्रोजेक्ट क्रिएट करणार, प्रोजेक्ट क्रिएट केला, न्यू प्रोजेक्ट क्रिएट, आणि येस मॅन्युअल वेने जायचं आहे आपल्याला. मॅन्युअल वेने आपण काय करतो, तर माय प्रोजेक्ट असं नाव दिलं, सिम्पल सेटअप करतोय. तर सेटअप केल्यानंतर आपण इथे काय देणार, लोकली. येस, लोकली. आणि देन ही जी टोकन मिळणार आहे, इथे टोकन जनरेट करतो. ही टोकन एकदाच मिळते, तर जेव्हा तुम्ही हिला कुठे क्रिएट करणार तेव्हा कुठेतरी कॉपी पेस्ट करून ठेवायची. ठीक आहे. कॉपी पेस्ट करून ठेवायचं. देन त्यानंतर तुम्हाला द्यावी लागेल इन्फॉर्मेशन, की तुमचा जो बिल्डिंग टूल आहे तो कोणता यूज केलाय तुम्ही. ग्रेडल केलाय, अँड केलाय, की मेवन केलाय, है ना. तर मेवन थ्रू आपण गेलोय. जनरेट करून बघू. ठीक आहे. जनरेट, कंटिन्यू, मेवन दिसतंय इथे, किंवा .NET आहे, किंवा अदर काही लँग्वेजेस दिलेले आहे तिथे. सो मेवन थ्रू गेले, आणि ही तुम्हाला इथे काय मिळतं, तर या कमांड्स मिळतात. बरोबर. हा ही स्कॅनर सोनार क्यूब एनालिसिस विथ मेवन स्ट्रेट फॉरवर्ड. यू जस्ट नीड टू रन द फॉलोइंग कमांड्स इन युअर प्रोजेक्ट फोल्डर. तर जिथे पण तुमचा सोर्स कोड अवेलेबल आहे तिथे या रन करा कमांड्स. pom.xml जिथे अवेलेबल असेल तिथे, आणि देन तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट तुमचा डायरेक्टली प्रोजेक्टमध्ये अवेलेबल राहील. सी दिसते इथे स्टुडंट टॅब आपण काय केलेलं आहे ऑलरेडी. याला आपण डिलीट करून टाकू, याची गरज नाही आपल्याला. डिलीट करायसाठी ऑप्शन आहे का, ठीक आहे. तसं पण आपण याला कॉन्फिगर करत नाहीये, तो याला लिव्ह करा, सिंपल. आणि येस, एकदा आपला प्रोजेक्ट तिथून इकडे आल्यानंतर कोणते कोणते बग्स आपण कोणते कोणते पॉसिबिलिटीज आहे की तो कोड टेस्ट होईल. ओके. कोणते फॅक्टर्स आहेत ज्यावर तो कोड टेस्ट चेक केला जातो, तर बग्स असतात, व्हलनेरबिलिटी असतात, सिक्युरिटी हॉटस्पॉट्स, डुप्लिकेशन ब्लॉक्स. आपल्या पूर्ण अख्ख्या कोड मध्ये किती डुप्लिकेट लाईन्स लिहिलेले आहेत ते दिसेल इथे तुम्हाला. डुप्लिकेट ब्लॉक्स किती आहेत ते दिसेल तुम्हाला काउंट. तर हे सगळे आपण अवॉइड करू शकतो. हे काढून
आपण काय करू शकतो, याला मर्जिंग करू शकतो. ठीक आहे. तर त्यासाठीच आपल्याला कोडिंग ॲनालिसिस आवश्यक असतं. ओव्हरऑल कोड, न्यू कोडमध्ये आता सध्या तरी आपण काहीच नाही केलं आहे. तर आता हे जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपल्याला काय करायचं आहे, इथे ॲड करायची पाईपलाईन्समध्ये. राईट, इथपर्यंत पोहोचलो होतो आपण. तर पाईपलाईनमध्ये ॲड करण्यासाठी आपण काय केलं आहे, काही केलं नाही सध्या, पण येस आपल्याला करायचं आहे प्लगिन्स. कोणते प्लगिन्स यूज करणार, काल मी तुम्हाला सांगितलं होतं, सोनार क्यूब स्कॅनर आणि सोनार क्यूब सर्व्हर. मॅनेज जेनकिन्स प्लगिन्समध्ये अवेलेबल प्लगिन्स सोनार. तर बघा, सोनार लिहिल्याबरोबर तुम्हाला इथे येईल सोनार क्यूब स्कॅनर. हा, वन मोर, सोनार क्वालिटी गेट हा सुद्धा आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. याची काय गरज आहे ते आपण बघू. आणि सोनार सर्व्हर दिसत आहे काय कुठे, सोनार क्यूब सोनार सर्व्हर नाहीये. सोनार क्यूब ओके. I'm expecting SonarCube server. ठीक आहे, काय हरकत नाही. क्वालिटी गेट आणि सोनार क्वालिटी गेट घेतलाय आपण आणि सोनार क्यूब स्कॅनर घेतलेला आहे. ठीक आहे, तर यामध्ये काम होऊन जाईल असं तरी मला वाटते. जर नाही झालं तर आपण चेक करू नंतरनी दुसरा कुठला आहे का त्यासाठी. ठीक आहे, दोघांना इन्स्टॉल करा. इन्स्टॉल येस, इन्स्टॉल सक्सेसफुल. गो टू द टॉप. आपल्या पाईपलाईनवर जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, पाईपलाईनवर जाऊन चेक करा कॉन्फिगरेशन बरोबर आहे की नाही. येस, आता इथे जे आपण लिहितोय आपल्या पाईपलाईनमध्ये आपल्याला सिंटॅक्स माहिती आहे का, सोनार क्यूब स्कॅनर कसं लिहायचं हे नाही माहिती. तर आपण इथे काय करणार, तर आपल्या पाईपलाईन सिंटॅक्समध्ये जाणार आणि इथे जाऊन चेक करणार सोनार क्यूब आता जो आपण प्लगइन यूज केलेला आहे त्या रिलेटेड काही मिळतं का. सॅम्पल स्टेप, इथे आपल्याला काहीतरी चेक करावं लागेल सोनार क्यूब सारखं. हा बघा, वेट फॉर क्वालिटी गेट एक आलेलं आहे ते. दुसरं बघू, विथ ENV कोणतं असतं ते, लेट्स चेक. विथ सोनार क्यूब ENV हे आलं नाही आहे अजून. तर एक काम करू आपण, विथ सोनार क्यूब ENV हे दिसत तर नाहीच आहे आपल्याला. तर आपल्याला काय करावं लागेल, आपला जो जेनकिंग सर्व्हर आहे हा जेनकिंग सर्व्हर रिस्टार्ट करावं लागेल. ओके, इथे दिसतोय का, नाही दिसतोय. विथ ENV आहे, बट विथ सोनार क्यूब ENV दिसत नाही आहे. सो सिम्पली आपण आता काय करणार आहोत, तर रिस्टार्ट करणार आहोत आपल्या जेनकिंग्सला. एक आहे, एक नाही आहे. सो ट्राय टू रिस्टार्ट दी जेनकिंग्स. ओके, रिस्टार्ट करणे एकदम सोपं. रिस्टार्ट, एंटर. तो कन्फर्मेशन मागतो, कन्फर्मेशन साठी येस करायचं आणि जेनकिंग्स आपला रिस्टार्ट मोडवर जाईल. ठीक आहे, ॲज पर दी डॉक्युमेंट असं लिहायचं आपल्याला. तर ते बघू आपण.
ठीक आहे. ओके, ॲडमिन 1 2 3 एंटर. सोनार क्यूब सर्व्हर पण असायला पाहिजे होतं, पण ते दिसत नाही. लेट्स सी, चेक करा आता. मॅनेज जेनकिन्स प्लगइन्स, अवेलेबल प्लगइन्स. सोनार आहे का? सोनार सर्व्हर दिसतंय का कुठे? क्वालिटी गेटचं आता सध्या काम नाही आहे. ठीक आहे, त्याने करून बघू एकदा आपण. नाही आहे तर ओके, नो वरीज. आपण पाईपलाईनच्या सिंटॅक्समध्ये होतो. सिंटॅक्समध्ये पाईपलाईनमध्ये जायचं आपल्याला. पाईपलाईन सिंटॅक्स इथे यायला पाहिजे विथ सोनार क्यूब ENV. हां, दिसतंय इथे सोनार क्यूब ENV आलेला आहे. ठीक आहे, तर हे कधी कधी तुम्हाला तुमचा जो जेनकिन्स सर्व्हर आहे तो रिस्टार्ट करावा लागेल. काही गोष्टी पूर्णपणे सिंकअप होत नाही. ठीक आहे, तर प्लगइन्स असो किंवा दुसरं कुठले असो. तर इथे काय म्हटलं जाते, देअर आर नो सोनार क्यूब इन्स्टन्स कॉन्फिगर्ड, प्लीज कॉन्फिगर सोनार क्यूब इन्स्टन्स इन द सिस्टम कॉन्फिगरेशन. तर येस, आता काय म्हटलं जाते इथे, टोकन द्यायचं आहे, सोनार क्यूब टोकन. राईट, तर सोनार क्यूब टोकन द्यायचं आहे. तर सर्वात आधी इथे काय करायचं आहे आपल्याला, सोनार क्यूबची कॉन्फिगरेशन करायची आहे आपल्या जेनकिन्स मध्ये. तर ते कसं करणार, तर सर्वात आधी डॅशबोर्ड मध्ये जाणार आणि त्यानंतर मॅनेज जेनकिन्स. इथे बघा, आपण ज्या एवढ्या कमांड यूज करतो यामध्ये आपल्या सोनार क्यूबचा URL दिलेला आहे, दिसतोय. जर इन जनरल आपल्यापैकी आपण तर काम करतोय आपल्याला माहिती आहे, बट जर का दुसरा कुठला एखादा व्यक्ती असेल, तो या प्रोजेक्टवर येतोय आणि ते काम चेक करतोय, तर त्याला आपल्या जेनकिन्स सर्व्हरचा IP ॲड्रेस मिळतो. ओके, आणि देन त्याला प्रोजेक्टला ऍक्सेस करण्यासाठी लागणारा सिक्रेट टोकन सुद्धा त्याच्याकडे अवेलेबल असतो. तर दिस इज नथिंग बट अ सिक्युरिटी ब्रीच. आपण असं कधीही देत नाही, कुणाला दिसू पण देत नाही. तर मेन म्हणजेच आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी कुठे कॉन्फिगर करावं लागणार आहे, URL म्हणजे सोनार क्यूबची कॉन्फिगरेशन आपल्याला जेनकिन्स मध्ये करून ठेवायची आहे. ओके, तर जेनकिन्स मध्ये करण्यासाठी सिस्टम कॉन्फिगरेशन, सिस्टम मध्ये आहे की टूल्स मध्ये आहे, लेट्स सी. ओके, जस्ट वेट फॉर अ सेकंड्स, थोडा टाइम घेतोय हा. सिस्टम कॉन्फिगरेशन मध्ये काम करायचं म्हणतोय तो. आलं का? आलं, ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसेल सोनार क्यूब सर्व्हर. ओके, हे बघा दिसतंय, तर सोनार क्यूब सर्व्हर. तर ऍड सोनार क्यूब ऍड केल्यानंतर दिस इज नेम, इथे द्या सोनार सर्व्हर. ओके, आणि इथे सोनार क्यूब सर्व्हरचा URL द्यायचा आहे. तर URL आपल्याकडे ऑलरेडी आहे, हा URL इथून कट करा
आणि कुठे द्यायचं आहे आपल्याला, इथे द्यायचं आहे. अदरवाईज आपण इथूनही देऊ शकतो. हा जो URL आहे आपला, हा URL कॉपी करायचा आणि जेनकिन्स मध्ये इथे पेस्ट करायचा. कळलं? ठीक आहे. नेक्स्ट आता सोनार क्यूब ऑथेंटिकेशन टोकन. आता टोकन जी आपण जनरेट केलेली आहे ती टोकन कुठे ठेवली आहे, आपण नोटपॅड वर सेव्ह केली आहे. ही दिसतीये टोकन. तर ही टोकन आपल्याला काय करायचं आहे, इथे ऍड करायची. कारण प्रोजेक्ट जेव्हा ऍक्सेस करेल तर प्रोजेक्टला ऍक्सेस करण्यासाठी त्याला लागणार काय, टोकन लागणार, बरोबर. तर ती टोकन आपल्याला द्यावी लागेल. तर कसं करायचं, सेम अगेन सिक्रेट ऍड करायचं इथे, क्रेडेन्शियल्स म्हणून. युजर नेम पासवर्ड न करता आपल्याला सिम्पली टोकन द्यायची आहे, पासवर्ड. ओके. तर यामध्ये कुठला युजर नेम आहे का, नाही आहे, फक्त टेक्स्ट आहे. तर इथे तुम्हाला दिसेल सिक्रेट टेक्स्ट, त्याला यूज करायचं. सिक्रेट म्हणजे हे कॉपी आणि इकडे पेस्ट. याची ID सोनार टोकन देऊ शकतो आपण, लिहा असं. आणि डिस्क्रिप्शन तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, अदरवाइज यू कॅन स्किप इट. ऍड. नाव काय केलं आपण, तर सोनार क्यूब टोकन ऍड केली आहे, ती इथे यूज करणार ऍक्सेस करण्यासाठी. ओके. यापेक्षा आणखी तर जास्त काही करायचं नाहीये. सिम्पली अप्लाय अँड सेव्ह. कळलं? आता जर इकडे येतोय, आता याला रिफ्रेश करून बघतो. लेट्स सी, चेक करू आपण. हा, आता त्यांनी काय केलंय, आता ते वॉर्निंग दिली का, त्यांनी वॉर्निंग दिलेली नाहीये. सिम्पली सोनार टोकन आपल्याला यूज करायचं आहे आणि जनरेट पाइपलाइन सिंटॅक्स. ओके. जनरेट पाइपलाइन सिंटॅक्स. तर हा सिंटॅक्स असेल आपला. याच्या आतमध्ये काय असायला पाहिजे, तर आपला हा कंटेंट असायला पाहिजे पाइपलाइनचा. हा जो आता बघा, यामध्ये URL आपण कुठे होस्ट केलाय, कॉन्फिगर केलाय जेनकिन्स सर्व्हर मध्ये. याची गरज आहे का मग इथे, नाही. टोकन आपण कुठे टाकलेली आहे, जेनकिन्स सर्व्हर मध्ये. याची गरज आहे का, नाही. ठीक आहे. तर इथे आपल्याला हा एवढा पोर्शन ऍड करायचा आहे या सिंटॅक्स लाईन मध्ये. सो हे कॉपी करतोय, इथे पेस्ट करतोय. ठीक आहे. आणि हा जो कंटेंट आहे, हा कंटेंट काय करणार, मी कट करणार आणि इथे लिहिणार याच्या आतमध्ये. कळलं का मी काय म्हणतोय, याला सोनार. ठीक आहे. एका लाईन मध्ये लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. एवढं आलं लक्षात, आलं का, लक्षात येत आहे का काय केलं आपण. अरे समजलं का, हो की नाही, समजलं ना. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय माझा प्रॉपर. काय केलंय एवढं समजलं. हा, सोनार क्यूब सर्व्हरचा IP वगैरे, सर्व्हर IP रे आपण कुठे टाकलाय, जेनकिन्स मध्ये ऑलरेडी कॉन्फिगर केलं. इवन त्याला लागणारा प्रोजेक्ट टोकन सुद्धा आपण इथे दिलेला आहे. सो सिम्पली आपण काय करतोय, आता त्याचा सिंटॅक्स मध्ये, सिंटॅक्स जो आपल्याला लिहायचा आहे त्या सिंटॅक्सच्या आतमध्ये आपल्या प्रोसेसेस लिहितोय. MVN क्लीन व्हेरीफाय सोनार आणि येस प्रोजेक्टचं नाव काय, स्टुडंट. कळलं, काही कन्फ्युजन नाही. आणि येस, इथे आपल्याला सोनार सर्व्हर कोणता आहे तर ते द्यावं लागेल. एक आणखी एक्स्ट्रा पॉइंट इथे ऍड करावं लागेल, इन्स्टॉलेशन नेम. इन्स्टॉलेशन नेम द्यायचा असतो आणि काय नाव आहे आपल्या, सोनार हायफन सर्व्हर. ओके. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा
स्पेस. लेट्स सी बरोबर लिहिलेलं आहे का. आता ते का बरं द्यावं लागतं आपल्याला, कारण सोनार क्यूब मध्ये मल्टिपल सर्व्हर्स ऍड करू शकतो आपण. सॉरी, जेनकिंग्स मध्ये मल्टिपल सोनार क्यूब सर्व्हर ऍड करू शकतो. तर त्यापैकी त्याचं नाव काय आहे, सोनार हायफन सर्व्हर आहे. सोनार हायफन सर्व्हर 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते, मल्टिपल सर्व्हर्स असू शकतात आपण ऍड केलेले. डॅशबोर्ड, मॅनेज जेनकिंग्स सिस्टम. इथे तुम्हाला एक सर्व्हर तर आपण ऍड केलाय, पण येस अगेन दुसरा सर्व्हर पण तुम्ही ऍड करू शकता, तिसरा पण ऍड करू शकता. तर त्यामुळे आपल्याला काय द्यायचं आहे, आयडेंटिफिकेशन द्यायचं आहे. इथे बघा सोनार क्यूबचा एक सर्व्हर तर दिलेला आहे, दिसतोय. ओके, टोकन दिलेला आहे. बट इथे अगेन दिलेलं आहे ऍड सोनार क्यूब आहे. तर ऍड सोनार क्यूब, तर आता आपल्याला इथे दुसरं नाव द्यायचं, दुसरा सोनार क्यूबचं नाव द्यावं लागेल, दुसरा सर्व्हरचा आयपी द्यावं लागेल आणि अगेन दुसऱ्या प्रोजेक्टचं टोकन द्यावं लागेल. बरोबर ना. तर येस, त्यामुळेच आपल्याला इथे आयडेंटिफिकेशन द्यायचं आहे की आपलं इन्स्टॉलेशन नेम काय आहे सोनारचं. जे नाव आपण इथे दिलेलं आहे सोनार हायफन सर्व्हर, ते यूज करतोय कुठे, आपल्या पाईपलाईन मध्ये. सी. ओके, कळलं का. ही पाईपलाईन आहे आपली. लेट्स सी सिंटॅक्स. बघा, प्रोजेक्ट शिवाय दुसरं कुठलंही द्यायचं नाही आहे. सिंगल इन्व्हर्टेड कामा, सोनार हायफन सर्व्हर, इन्स्टॉलेशन नेमचा एन कॅपिटल इथे यूज केला आहे आणि कंबाईन मध्ये वर्ड एन. आय कॅपिटल आहे का, आय स्मॉल आहे. ठीक आहे, क्लिअर आहे, गोष्ट क्लिअर आहे. अँड देन कॉमा. ओके, थोडंफार सिंटॅक्सेस एरर सिंटॅक्स एरर नको यायला म्हणून मी काय करतोय, माझं पुराणं डॉक्युमेंट रेफर करतो. अंडरस्टूड, आलं लक्षात. तर MVN क्लीन व्हेरीफाय, व्हेरीफायच्या जागेवर तुम्ही लिहा पॅकेज. अच्छा, आता बरोबर आहे का, पक्का. इन्स्टॉलेशन नेम बरोबर आहे. ठीक आहे, ओके. आणखी काय करायचं आहे का सिंटॅक्स मध्ये, मागे पुढे काही माझं झालंय का चेक करा. हा, ओके. SH, तर आपल्याला माहिती आहे कुठलीही कमांड आपल्याला पास करायची असेल तर आपण काय लिहितो, सिंटॅक्स मध्ये स्क्रिप्ट मध्ये लिहितो. करेक्ट. तर स्क्रिप्ट मध्ये लिहायचं आहे सिम्पली आपल्याला SH स्क्रिप्ट पाठवायची आहे. SH सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि कुठपर्यंत राहील ते, इथपर्यंत राहील. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आणि हे संपल्यानंतर एक कमांड अगेन एक्झिक्यूट होईल, ती कोणती आहे, इको. तर येस, आपला आता पाईपलाईन सक्सेसफुल झालेली आहे. आपण एक्झिक्यूट करून बघू होते की नाही. कसं ऍड करायचं सोनार क्यूब सर्व्हर, जेनकिंग्स मध्ये ते कळलं. प्रोजेक्टची की आपण दिली आहे आणि सोनार क्यूबचा URL पास केलेला. यामध्ये तुम्ही मेवन कॉन्फिगरेशन पण करू शकता. मेवन साठी जर सेपरेट सर्व्हर असेल तुमचा, तर मेवनची इन्फॉर्मेशन पण इथे तुम्ही देऊ शकता. मेवनचा सर्व्हर, मेवनचा IP इथे आहे की टूल्स कॉन्फिगरेशन मध्ये आहे, ते टूल कॉन्फिगरेशन मध्ये असेल. ठीक आहे, सो लीव इट हिअर. मॅनेज जेनकिंग्स टूल कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला मेवनला पण एक जर सेपरेट सर्व्हर असेल तर मेवनची इन्फॉर्मेशन पण देऊ शकता. तर मेवनची इन्फॉर्मेशन देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मेवन इन्स्टॉलेशन आहे, ऍड मेवन दिसतंय इथे. इव्हन इकडे सोनार क्यूब स्कॅनर पण ऍड करता येतं. म्हणजे मेवनच्या स्कॅनरच्या वेगवेगळा स्कॅनर वगैरे असेल तर इथे पण आपल्याला ऍड करता येईल. आणि मेवनचा सेपरेट सर्व्हर असेल तर इथे तुम्ही ऍड करायचं. ठीक आहे, इन्स्टॉलेशन नाही करायचं आहे. मेवन होम
जे आपण इथे केलंय तुम्हाला आठवतं, आपल्या पाईपलाईन मध्ये आपण काय केलंय, हे दिसतंय मेवन अंडरस्कोर होम है ना. तर हा इन्फॉर्मेशन तुम्ही कुठे देऊ शकता, तुमच्या कुठे गेलं ते, इथे अंडरस्टूड मेवन अंडरस्कोर होम आहे, दिसतंय इथे. तर ही इन्फॉर्मेशन इथे तुम्ही देऊ शकता. बट आपण काय केलंय, मी डायरेक्टली पाईपलाईन मध्ये टाकलंय. बट यू कॅन कॉन्फिगर हिअर ऑल्सो. ओके, सो पाईपलाईन वर जाऊन आपण एकदा चेक करू, रन करू की आता प्रॉपर होत आहे का नाही. सगळा कंटेंट पुश झालाय हे, येस सगळा कंटेंट पुश झालेला आहे. सो फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज. आपण आता थर्ड स्टेज एक्झिक्यूट करून चेक करणार आहोत. पाईपलाईन 1 मध्ये बिल्ड नाव. हे ग्राफ कसं दिसतंय हे प्लगइन्स सांगितलं मी तुम्हाला, ठीक आहे. सो एकदा बिल्ड करून बघू परत. इश्यूज येऊ शकतात, होऊ शकते आपले सिंटॅक्सेस चुकले आहेत किंवा काही प्रॉब्लेम असू शकतो. पूल तर झालाय, बिल्ड होऊन जायला पाहिजे. बिल्ड झालं सक्सेसफुल. ओके, म्हणजे मेवननी काम केलं. आता आपण आहे कुठे, सोनार क्यूब. येस, सोनार क्यूब मध्ये थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. काय प्रॉब्लेम झालाय तर चला चेक करू. हा, सोनार क्यूब सर्व्हरकडे गेलेला दिसतोय तो बघा. सोनार क्यूब सर्व्हरकडे गेलेला दिसतोय. तो सोनार क्यूबचा इथे लोगो दिसेल तुम्हाला. सी विजिबल आहे लोगो सोनार क्यूबचा. आणि हाच लोगो तुम्हाला इथे जेव्हा टॅब दिसतंय तुम्हाला या टॅब वर दिसेल इथे वरती, हा छोटासा. ओके, सो सोनार क्यूब कडे हा जाऊन आलाय. बट इथे एरर काय आलाय ते चेक करू आपण. ओके, अगेन मेवन कमांड नॉट फाउंड म्हणताय तो. ठीक आहे, तर मेवन होम आता हे करूनच बघू आपण. नाहीतर आपल्याला काय करायचं आहे, आणखी आपल्याला ह्या ज्या स्टेप्स आहेत, ह्या तीन स्टेप्स आपल्याला परत इथे ऍड करावे लागतील. समजलं? कारण सोनार क्यूब मध्ये मेवन इन्स्टॉल्ड नाहीये, एक्झिक्यूट करत नाहीये सोनार क्यूब सर्व्हर मेवनची कमांड. इथे जेव्हा काम करतोय तो तेव्हा याला पण इथे अवेलेबिलिटी दिसत नाहीये. सो लेट्स सी, मेवन मॅनेज जेनकिन्स टूल्स, मेवन होम देऊन बघू एकदा. ऍड मेवन, वर्जन 3.9.10 तोच आहे आपला 3.9.10. इन्स्टॉलेशन नाही करायचं आपल्याला, आपल्याला फक्त मेवनचा होम द्यायचा आहे. सो दिस इज /opt/bin. ओके, आय होप काम करून जाईल. ठीक है, apply and save. But perhaps it exists on some agents. Okay,
अप्लाय सेव्ह होतं का आधी एकदा चेक करून बघू. पाईपलाईनला परत एकदा नाहीतर सध्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2-3ही कमांड परत इथे ॲड करावं लागतील. याच्या आधी असं नाही झालेलं. कसं होतं आहे, मला प्रत्येक बॅचमध्ये काही ना काही वेगवेगळे इश्यूज येतात. तो त्यावेळेस पाईपलाईनमध्ये ब्रांच ॲड करायचा, तर तुमच्या बॅचमध्ये झालेला आहे. त्याच्या आधी मी ब्रांच कधीच ॲड केलेली नाही, होऊन जायचं ते. ठीक आहे, इथे पण इश्यू तोच येतोय की मेवन कमांड नॉट फाउंड. आता मेवन कमांड नॉट फाउंड म्हणतोय, तर आपल्याला करायचं काय, तर एन्व्हायरमेंट नोड 1 मध्ये मला याच्यासाठी आता उपाय काढावा लागेल की हे कसं टाकायचं डायरेक्टली इन दी मेवन. कारण प्रत्येक स्टेप्स मध्ये हे लिहिणे आपल्याला परवडणार नाही. सो बघू याला काय करायचं नेक्स्ट मध्ये. बट सध्या मी आता तुम्हाला या थ्रू सांगतो. ठीक आहे, होम. थोडा टाइम घेतोय. सक्सेस झालाय. आता सक्सेस झालाय का बरं झालाय, तर आपण इथे एन्व्हायरमेंट दिलेला आता तो. ओके, बट हा एन्व्हायरमेंट मला सोनार क्यूब मध्ये कशामध्ये ऍड करायचा आहे, जेनकिंग्स मध्ये ऍड करायचं आहे. त्यासाठी मला आता वेळ काढावा लागेल. अदरवाईज हे मला मे बी शाळेत आपण बिन लिहून बघू शकतो. आपण जो पाथ दिला त्यामध्ये बिन पण ऍड करू शकतो. ठीक आहे, मॅनेज जेनकिंग्स टूल्स. इथे आपण जे आता मेवनचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यामध्ये स्लॅश बिन पण टाकू शकतो. म्हणजे बिन होऊ शकते ते पण ऍड करणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर फॉर नाव आपला सक्सेस झालेला आहे दिसतोय ते एक्सपोर्ट बिन. आणि जर तुम्ही सोनार क्यूब वर येऊन थोडं रिफ्रेश करा, तुम्हाला इथे दिसेल आत्ताचा टायमिंग. आणि चेक करायचं आहे पाईपलाईन सोनार क्यूब पर्यंत पोहोचली की नाही पोहोचली, तर इथे तुम्हाला दिसेल हा टॅग दिसतो बघा, हा टॅग दिसतोय. तर म्हणजे सोनार क्यूब कडे आपली पाईपलाईन गेलेली आहे, पोहोचलेली आहे. आणि याला क्लिक केलं, तुम्ही चेक करा कन्सोल्स मध्ये, तर इथे लेफ्ट हँड साईडला सोनार क्यूबचं ऑप्शन येतं. काय हरकत नाही. कन्सोल आउटपुट, हा कन्सोल आउटपुट मध्ये आता प्रत्येक स्टेज बघा नोड 1 वर काम करायला सुरुवात करताय. देन रिपॉझिटरी मधून आपला पाईपलाईन घेतला. देन फर्स्ट स्टेज पुलिंग सक्सेसफुल, एक्सपोज. हा ह्या स्टेप्स एक्झिक्यूट होत आहेत म्हणून तो तिथे काम करतोय. बट हे आपल्याला लिनक्स मध्ये बाय डिफॉल्ट करून ठेवावं लागेल. एक तर जेनकिंग्स मध्ये करून ठेवा, अदरवाइज लिनक्स मध्ये करून ठेवा. लिनक्स मध्ये हा पाथ .bash.rc मध्ये टाकला जातो. कुठे .bash.rc और प्रोफाइल .प्रोफाइल मधून एक फाईल असेल त्यामध्ये /etc/.bash.rc. अदरवाइज एखाद्या युजर मधली युजर प्रोफाइल मधली bash.rc. ओके, त्यामध्ये तुम्ही हा पाथ डायरेक्टली ऍड करू शकता.
तिथे ऍड करून ठेवला तर लिनक्समध्ये आपल्याला परत इकडे द्यायची गरज नाही पडणार. नेक्स्ट एवढं झाल्यानंतर येस बिल्डिंग इथे सुद्धा जेव्हा मेवन काम करतोय सोनार क्यूब सोबत, तर सोनार क्यूब सोबत काय करतोय एक्सपोर्ट्स करून त्यानंतर तो काम करायला सुरुवात करतोय. ओके सोनार ओके दिस वन स्टुडंट आणि कंप्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळेल. काय केलंय त्यांनी, कसं केलंय, टेस्टिंग सक्सेसफुल, डिप्लॉय ऑल्सो सक्सेसफुल. अंडरस्टूड. सोनार क्यूब कडे जा, सोनार क्यूब कडे रिफ्रेश केला तर 1 जुलै सिन्स ओके ओव्हरऑल कोड लेटेस्ट टायमिंग दिलेलं आहे का 2 जुलै दिसतंय इथे लेटेस्ट टायमिंग. हा लेटेस्ट टायमिंग आहे आपला की आता आपण एक्झिक्यूट करून बघितलेलं आहे. बट येस कधी आहे न्यू कोड, कधी झाला, काल केला होता आपण. ओव्हरऑल दिस नाव आणि येस वरती पण टायमिंग दिलेला आहे. अंडरस्टूड. समजलं. तर ह्या कशा पद्धतीने काम करायचं समजलं. तर जेनकिंग्स सोनार क्यूब सोबत कम्युनिकेशन करतात युझिंग IP ॲड्रेस डायरेक्ट. पण जेनकिंग्स सोबत सोनार क्यूब जेनकिंग सोबत काम करतो का, जेनकिंग्सला एखादा मेसेज किंवा काही पाठवू शकतो का, नाही. कारण सोनार क्यूब कडे जेनकिंगचा ऍड्रेसच अवेलेबल नाहीये. आहे का, नाहीये. तर हे जे काही कम्युनिकेशन होणार सोनार क्यूब कडे, आता हा पास झालेला दिसतोय प्रोजेक्ट, पण फेल पण होऊ शकतो ना, करेक्ट. पास झालाय की फेल झालाय हा जर मेसेज जेनकिंग्सला पाठवायचा असेल सोनार क्यूब थ्रू, तर इथे यूज होतो वेबहुक्स. ओके. वेबहुक्स माहिती आहे. तर वेबहुक्स यूज केला जातो 2 डिफरंट सॉफ्टवेअर्स मध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी. ठीक आहे. तर येस तो पोर्शन तर मी तुम्हाला सांगतोच. त्याआधी आपला हा डॅशबोर्ड चेक करा सोनार क्यूबचा. सोनार क्यूब मध्ये काय काय अवेलेबल असते, कारण याची बेसिक इन्फॉर्मेशन असणे तुम्हाला आवश्यक आहे. तर सोनार क्यूब मध्ये सर्वात आधी तुम्हाला प्रोजेक्ट दिसतंय. त्यानंतर इथे दिसेल एक इश्यू वाला पोर्शन. या इश्यू वाल्या पोर्शन मध्ये तुम्ही इन डिटेल मध्ये चेक करू शकता की कुठे कोणता इश्यू आहे आणि त्याला रिझोल्युशन करण्यासाठी सिम्पली याच्यावर क्लिक करा. तुम्ही रिझोल्युशन आणि पूर्ण इन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन बघू शकता. अंडरस्टूड. सॉफ्टवेअर टेस्टर असेच करतात की बाबा हा बग्स कोणता आहे, हा डेव्हलपरची इश्यू, डेव्हलपरचा प्रॉब्लेम आहे का, डेव्हलपरला सांगा की बाबा हे असा बग आहे तो तुम्ही रिझॉल्व्ह करा. कळलं. ठीक आहे. मेजर कोणते आहेत, ब्लॉग हे पूर्ण मार्किंग करू शकता तुम्ही इथे. इश्यू वाला पोर्शन समजला. ठीक आहे. त्यानंतर आहे सिक्युरिटी हॉटस्पॉट. तर यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी रिलेटेड जे काही रिस्क असेल ते इथे दाखवलं जाईल. मे बी तुम्ही क्रेडेन्शियल टाकताय, मे बी तुम्ही काही पासवर्ड यूज करताय, असं त्या पद्धतीने इथे तो दाखवेल. कळलं. ठीक आहे. नेक्स्ट आहे मेजर्स. मेजर्स मध्ये काय दिलेलं आहे तर ग्रेडिंग दिलेली आहे. ग्रेड वाईज आपल्याला एवढं काही इथे करायचं राहत नाही, बट जस्ट सिम्पली ओव्हरव्ह्यू घ्या काय आहे. कोड. हा कोड मध्ये किती डायरेक्टरीज आहे, कोणत्या किती लाईन्स आहे, कोणत्या फाईल्स आहे, त्यामध्ये बग्स प्रत्येक फाईल वाईज तो डिस्ट्रीब्यूट करून देणार आहे. ओके. तर SRC वाल्या फोल्डर मध्ये 330 लाईन आहे, 5 बग्स आहेत, 11 व्हलनरॅबिलिटीज आहेत, कोड ओव्हरऑल. आणि बाकी इकडे बघा वेब कंटेंट मध्ये 7 बग्स आहेत. बाकी इकडे कुठे दुसरीकडे काही नाही. तर हे समजलं. ऍक्टिव्हिटी. तर कोण कशी ऍक्टिव्हिटी करताय, तर आपण 1 जुलै काल केलाय आणि आज एकदा करून बघितलेला आहे. अंडरस्टूड. ओके. नेक्स्ट इथे बघा वरती प्रोजेक्ट्स. तर प्रोजेक्ट वाला डॅशबोर्ड येणार. 1 2 किती पण प्रोजेक्ट असू द्या, तुमचे इथे प्रोजेक्ट डॅशबोर्ड मध्ये दिसेल. सेम इश्यूज, प्रोजेक्ट वाईज इश्यूज, रूल्स. आता हे काय आहे रूल्स, है ना. आपण कुठलीही लँग्वेज यूज करू दे. इथे बघा जावा जर लँग्वेज तुम्ही यूज करताय, जावा लँग्वेज इथे टेस्ट करताय. आता आपला जो कोड आहे जावा वर बेस्ड आहे, बरोबर. तर जावा मध्ये असे कोणते कोणते रूल्स बनलेले आहेत ज्यावर तो चेक करेल की बाबा येस या सिनारिओ नुसार हा बग आहे, या सिनारिओ नुसार इथे एक इश्यू आहे. सोनार क्यूब कडे मल्टिपल रूल्स बनून आहे ऑलरेडी. कळलं. म्हणजेच तो व्हॅलिडेट करतो या रूल सोबत कोडला.
2 पैकी 2 पाहिजे का? इथे या रूल मध्ये कुठेतरी डिफाईन असेल 2 पैकी 2 अवेलेबिलिटी पाहिजे, बट कोड मध्ये 1 अवेलेबिलिटी आहे, तर तो काय क्रिएट करणार? इश्यू क्रिएट करणार. कळलं रूल्सचा इम्पॉर्टन्स काय आहे? तर जावा लँग्वेज साठी एवढे रूल्स आहेत ज्यावर तो चेक करतो, कोड कम्प्लीट कोड चेक करतो आणि इश्यू जनरेट करतो, बग जनरेट करतो. कळलं? तर प्रत्येक लँग्वेज साठी इथे मल्टिपल रूल्स बनलेले दिसेल तुम्हाला. सी, आणि इम्पॉर्टंट शुड नॉट बी युज्ड ऑन की फ्रेम, हे जे आहे हे रूल्स आहेत. बग्स जर त्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर तो आधी हे चेक करेल, इम्पॉर्टंट शुड नॉट बी की फ्रेम. अख्ख्या कोड मध्ये या टाईपचं असं काही आहे का तो चेक करेल. असेल नसेल तर मग इश्यू क्रिएट करेल. आलं लक्षात? ओके, त्याला बग कन्सिडर करण्यासाठी त्याला ही कंडिशन मॅच होते की नाही ते चेक करावे लागेल. दिस इज नथिंग बट अ कंडिशन और रूल. तो कोड सोबत मॅच करून बघतो, नाही झाला तर एरर देतो. कळलं? ठीक आहे, तर या पद्धतीने रूल्स असतात. देन असेल क्वालिटी प्रोफाईल. क्वालिटी प्रोफाईल. ओके, क्वालिटी प्रोफाईल इथे सोनार वेज दिसत आहे. येस, हा दिसतोय क्वालिटी प्रोफाईल. तर कोणत्या क्वालिटी प्रोफाईलने कुठे काम केलेलं आहे ते दिसतंय. तर हा क्वालिटी प्रोफाईल सेट करण्यासाठी आपल्याला यावं लागतं क्वालिटी गेट मध्ये. क्वालिटी गेट मध्ये इथे दिसेल जो आपला कोड ऍक्च्युली टेस्ट होतोय कोणत्या कंडिशन्स वर होतोय. या कंडिशन्स आहेत. आपला जो जावाचा कोड आहे तो कोड कोणत्या कंडिशन्स वर टेस्ट होतोय, तर या कंडिशन्स आहेत. इथे एक गेट क्रिएट करावा लागतो, म्हणजेच एक काय क्रिएट करावा लागतो? गेट. गेट म्हणजेच काय असणार आहे? सिक्युरिटी, चौकीदार, जो आपला एखाद्या सोसायटीच्या बाहेर थांबलेला असतो ना, कोणाला येऊ द्यायचंय कोणाला जाऊ द्यायचंय. तर दिस इज नथिंग बट अ क्वालिटी गेट. कोड हा पास झाला हे कसं कन्सिडर करणार? जेव्हा त्यामध्ये त्याला 80% मार्क्स मिळायला पाहिजे, बरोबर? 80% जर तो करेक्ट आहे तर ठीक आहे, अलाउ करा, पास करा त्याला, नसेल तर फेल करा. हे कुठून सिद्ध होणार? तर क्वालिटी गेट मधून. आणि त्यामध्ये कंडिशन्स काय आहे? तर येस, कव्हरेज असला पाहिजे लेस दॅन 80%, डुप्लिकेट लाईन्स 3% पेक्षा जास्त असायला पाहिजे. ओके, काय मेंटेनेबिलिटी रेटिंग ए इज वर्स दॅन ए, तर हा पास होईल. रिलायबिलिटी रेटिंग ए असायला पाहिजे. सिक्युरिटी हॉटस्पॉट लेस दॅन 100% असायला पाहिजे. तर ह्या काही कंडिशन्स आहेत, याच्यानुसार आपला कोड आता टेस्ट होतोय, पास किंवा फेल होतोय. कळलं? हा स्वतःचा आपण बनवू शकतो. ठीक आहे, क्रिएट, माय गेट करा, सेव्ह. आता यामध्ये कंडिशन्स कोणत्या लावायच्या, कशा लावायच्या हे तुम्हाला द्यावं लागेल. ओके, तर इथे द्यावं लागेल अनलॉक एडिटिंग. सो एडिट करा. विदाउट मध्ये काय दिलेलं आहे? सो इथे आपण काही चेंजेस करू शकतो. लेट्स कन्सिडर करा रिलायबिलिटी 50% पाहिजे. अपडेट कंडिशन असं काही तुम्ही करू शकता. सिक्युरिटी रेटिंग डी, अपडेट कंडिशन. ऍड करायचं असेल एखादी कंडिशन तर ऍड करा. ऑन ओव्हरऑल कोड इथे लिहायचं काय? ऑन ओव्हरऑल कोड. इथे भरपूर सारे आहेत. लेट्स कन्सिडर करा डुप्लिकेट लाईन्स. डुप्लिकेट लाईन पर्सेंटेज नॉट मोर दॅन 1%, असं करू शकतो आपण. ठीक आहे, इज ग्रेटर दॅन 1. किती पर्सेंट होतं तिथे? 2 पॉईंट काहीतरी होतं ना. करू अशा पद्धतीने काही कंडिशन्स ऍड करता येईल. बघा, ह्या 2 कंडिशन आपण एक्स्ट्रा ऍड केलेल्या दिसतात.
ओके, एक कंडिशन झाली, आणखी दुसरी काहीतरी करू. ओव्हरऑल कोड मध्ये डुप्लिकेट ब्लॉक्स, आणखी काही दिसतं का वेगळं? हे जे काही आहे हे आपले पूर्ण काय कंडिशन्स आहेत ज्यावर तुम्ही काय करू शकता, पास होण्यासाठी आहे की झिरो झिरो ठेवू शकतो. ऍड कंडिशन. ओके ठीक आहे. आणि या गेटला जर तुम्हाला यूज करायचं असेल काय, हा रिव्ह्यू अँड फिक्स क्वालिटी गेट. ओके, हे 100% पाहिजे, ह्या दोन वर्स देन ए पाहिजे. अच्छा, फिक्स क्वालिटी गेट. ठीक आहे. तर इथे आपल्याला आता काय करायचं आहे, डुप्लिकेट लाईन्स 3% इज ग्रेटर दॅन 3% दिलेलं आहे, मी 1% दिलेलं आहे. यामध्ये चेंजेस करू शकतो आपण, इथे 1 करू शकतो. अपडेट कंडिशन, आणि इकडे हा डिलीट करून आपण लावू शकतो सिंपल वाल्या लाईन्स. कुठे गेलं, अनलॉग एडिटिंग, ऍड कंडिशन, ओव्हरऑल बेसिक लावतोय मी फक्त. डुप्लिकेट लाईन्स इज ग्रेटर दॅन, not greater than 5. okay, add condition. okay, with or without. add condition. ठीक आहे, एवढ्या याच्यावर करून बघू. आता या गेट मधून जर आपल्याला पास करायचं असेल तर सेट ॲज डिफॉल्ट करायचं. ओके, हा गेट जर आपल्याला यूज करायचा आहे तर सेट ॲज डिफॉल्ट, हा डिफॉल्ट मध्ये सेट होणार, आणि या गेट थ्रू मग आपलं काय होईल, पास होईल. सो एकदा परत जर आपण पाईपलाईन चेक करतो तर सी चेक करू आपण. पाईपलाईन 1 याला फेल करायचं आहे आपल्याला ऍक्च्युली. इथे बघा सोनार क्यूब दिसतं, डायरेक्ट सोनार क्यूब वर जाऊ शकतो आपण. सी इथे डायरेक्ट सोनार क्यूबच्या सर्व्हरवर जायला जागा अवेलेबल आहे. सो बिल्ड नाव. आता आपल्याला इकडे लक्ष द्यायची गरज नाही, काय येतं आपण डायरेक्ट इथे चेक करू शकतो. ठीक आहे. तर हा माय गेट आता यूज मध्ये जाईल. याला आपल्याला करायचं काय, फेल करायचं आहे. तर फेल साठी एखादी कंडिशन इथे आपल्याला ऍड करावी लागेल. बघू कुठल्या कंडिशन्स येतात. प्रोजेक्ट फेल. सी फेल काय आलंय, फेल दिसतंय. तर इथे जा फेल्ड आत्ताचा केलाय पण 916 आणि हा झालाय 2 कंडिशन फेल. तर कोणत्या कंडिशन्स, 0 पाहिजे आपल्याला आणि 12 आहेत. तर डुप्लिकेट लाईन 5 पाहिजे, 20 आहे. ठीक आहे. तर इथे डुप्लिकेट लाईन 20, डुप्लिकेट लाईन्स इज ग्रेटर दॅन 5 आहे आणि बग्स इज ग्रेटर दॅन 0. सो 2 अशा कंडिशन्स आपण लावल्या ज्यामध्ये हा फेल झालेला दिसतोय. पण फेल झालाय, फेल झाल्यानंतर डिप्लॉयमेंट व्हायला पाहिजे का? जर कोड फेल होतोय इथे टेस्टिंग मध्ये तर डिप्लॉयमेंट व्हायला पाहिजे का? नाही, बरोबर ना. ते स्टॉप व्हायला पाहिजे. तर इथे आणखी एक स्टेज आपण ऍड करू शकतो, ती म्हणजे वेट फॉर क्वालिटी गेट. ठीक आहे. आपण क्वालिटी गेट वाला प्लगइन ऍड केलेला आहे, माहिती आहे तुम्हाला, सोनार क्यूब क्वालिटी गेट. आत्ताच आपण प्लगइन ऍड केलेला होता. तर एक स्टेप आपण अगेन ऍड करू शकतो.
ती स्टेज कोणती राहणार? सो मी काय करतोय, एक स्टेज ही कॉपी करतो याच्यावरतीच, आणि याला काय देणार आपण? क्वालिटी गेट नाव. क्यू ए एल आय टी वाय, क्वालिटी गेट. ठीक आहे. आणि इथे आता क्वालिटी गेट लिहायचं कसं? तर क्वालिटी गेट लिहिण्यासाठी सिंटॅक्स पण बघावं लागेल, बरोबर की नाही? पाइपलाइन सिंटॅक्स आपण ओपन करू. इथे दिसेल तुम्हाला वेट फॉर क्वालिटी गेट. इथे काय दिसेल तुम्हाला? वेट फॉर क्वालिटी गेट. सी विजिबल आहे. ऑथेंटिकेशन टोकन सेम हा देतोय. जनरेट पाइपलाइन. सो वेट फॉर क्वालिटी गेट, दिस इज इट. काय दिलेलं आहे? वेट फॉर क्वालिटी गेट अबॉर्ट पाइपलाइन सध्या फॉल्स आहे, पण आपल्याला याला काय करायचं आहे? ट्रू करायचं आहे. तर पाइपलाइन काय होईल? अबॉर्ट होईल, डिप्लॉय वर जाणार नाही. कसं घ्यायचं हे समजलं? ठीक आहे. हे स्टेप ऍड कशी करायची ते समजलं. तर आपण याला आता एक्झिक्यूट करून बघू. पाइपलाइनला आपल्या बिल्ड नाव सध्या फॉल्स दिलेला आहे, त्याला ट्रू करावं लागेल. एकदा आपण असं एक्झिक्यूट करून बघू. डिप्लॉयवर जायला नको. मेन कन्सेप्ट असा आहे की टेस्टिंग फेल होणार, तर डिप्लॉयवर जायला नको. काय दिलेलं आहे आता? स्टुडंट ॲप पॉज्ड. इथे बघा खाली दिसतंय क्वालिटी गेट आली आपली, आणि क्वालिटी गेट मध्ये काय केलं त्यांनी? पॉज केलेला आहे. कळलं? अबाउट पाइपलाइन पॉज केला आहे जोपर्यंत सोनार क्यूब कडून एखादा मेसेज येणार नाही तोपर्यंत आता हा समोर जाणार नाही. कळतंय? आता हा वाट पाहणार की बाबा सोनार क्यूब कडून कुठला तरी मेसेज येऊ दे, मला पास आहे की फेल आहे हे माहिती व्हायला पाहिजे, देन तो समोर जाईल. आपण याला इथे जर ट्रू केलं तर काय होईल ते चेक करू. ट्रू. ओके, सिंटॅक्स आपला बरोबर लिहिलेला आहे. आपण इफ यू वॉन्ट टू चेक, आय हॅव दिस टेस्ट हिअर ऑल्सो, स्पेस ट्रू. ओके, गुड. तो आता इथे अटकूनच राहणार, पण हा किती वेळ अटकलायला पाहिजे, इथे किती वेळ असा वेट करणार? तर इथे आपण काय करू शकतो? टायमिंग पण लावू शकतो. ओके, इथे काय देऊ शकतो आपण? टायमिंग देऊ शकतो की किती वेळ तो वाट पाहणार. त्यासाठी तुम्हाला क्वालिटी स्टेज इन जेनकिन्स सोनार क्यूब स्कॅनर फॉर सिंटॅक्स नाही दिलाय मी.
ठीक आहे, एवढं कळलं काय होतंय कसं होतंय ते समजतंय, ते नंतर बघू, काय प्रॉब्लेम नाही. तर इथे हा पॉज राहणार, तोपर्यंत तो जाणार नाही. बिल्ड अगेन, याला आता आपल्याला कॅन्सल करावं लागेल 7 नंबरला, सॉरी 9 नंबरला. येस, अबॉर्टेड अबॉर्टेड. आता एक आपली फायनल स्टेज बाकी राहिली आहे, ती म्हणजे कोणती, डिप्लॉय स्टेज. तर डिप्लॉय स्टेज मध्ये आपल्याला काय यूज करायचं आहे, हा पॉज होतोय, हा मेसेजची वाट पाहणारच आहे. तर यासाठी आपल्याला वेबहुक यूज करावं लागेल. आता वेबहुक कसं यूज करतो ते चेक करून घेऊ आपण पटकन. काय करावं लागेल, इथे सोनार क्यूब कडे यायचं आहे, ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट दिसतोय, ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट मध्ये जायचं आहे, कॉन्फिगरेशन आहे, कॉन्फिगरेशन मध्ये दिसेल तुम्हाला वेबहुक्स. ओके, तर वेबहुक्स असते काय, तर वेबहुक्स करतो तुमच्या 2 डिफरंट सर्व्हर्सला कम्युनिकेशन करण्यासाठी अलाव. सो नो वेबहुक्स, क्रिएट वन, नेम द्यायचं आहे तुम्हाला जेनकिंग्स सोनार, कुठले कसंही नाव द्या, इट्स ऑन यू. जेनकिंग सोनार कम्युनिकेशन असं द्या. आणि इथे यूज करायचं आहे आपल्याला काय, तर जेनकिंगचा URL. इथे काय पाहिजे आपल्याला, जेनकिंगचा URL. आपला जेनकिंगचा URL कुठे आहे, सो दिस इज नथिंग बट अ जेनकिंग्स URL, कॉपी, आणि त्यामध्ये तुम्हाला द्यायचं आहे सोनार क्यूब हायफन वेबहुक्स. कुठे गेलं ते, सोनार क्यूब हायफन वेबहुक्स. हा, सो IP माझा हा चेंज आहे. ओके, कूल, कळलं का, जेनकिंग्सचा. ओके ओके, 8080 सी. सो हा आहे आपला जेनकिंगचा URL. आता सोनार क्यूब कडे जेनकिंगचा URL आलाय, बरोबर ना. तर सिक्रेट आहे का, काही नाही आहे, सिंपल क्रिएट करा वेबहुक, झालं, वेबहुक क्रिएट झालेला आहे. तर येस, जेनकिंग्सला आता हा काय करेल, एखादा मेसेज पास करेल. पाईपलाईनला परत एकदा एक्झिक्यूट करून चेक करू शकतो आपण. याला आधी अबॉर्ट करा, येस, अगेन, व्यवस्थित झालं पाहिजे, वेबहुक्स आपलं काम केला पाहिजे. 927 ओके, पॉज झालेली दिसतंय. येस, सी, आता सक्सेस झालं. आता त्याला मेसेज मिळाला. आतापर्यंत तो पॉज करून ठेवत होता. पॉज करून का बरं ठेवत होता, कारण त्याला सोनार क्यूब कडून मेसेजच नव्हता येत. आता मेसेज आलेला आहे की का, काय मेसेज आलेला आहे त्याला, त्याच्याकडे, की बाबा तुमची पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईन फेल झालेली आहे टेस्टिंग मोड मध्ये. तुमचा प्रोजेक्ट काय आहे, तर प्रोजेक्ट हा फेल झालेला आहे. तर ही इन्फॉर्मेशन कुणाला मिळाली, जेनकिंग्सला. ओके, कशा थ्रू पाठवली आहे त्याने इन्फॉर्मेशन, वेबहुक्स थ्रू. आणि येस, देन जसं मेसेज मिळाला तसंच त्याने इथे एंड केलेली आहे पाईपलाईन. ठीक आहे, आता इथे ट्रू दिले, अबॉर्ट पाईपलाईन ट्रू दिलेलं आहे. आपण इथे जर फॉल्स केलं तर
आता तुम्हाला समजेल इथे अबॉर्ट पाईपलाईन फॉल्स म्हणजे करू नको अबॉर्ट, जाऊ दे समोर डिप्लॉय पर्यंत असं. ठीक आहे, सो सिंपल. याला परत एकदा करून चेक करू, अपडेट झालाय का पाईपलाईन. ओके, नेक्स्ट बघा, एकदा परत बिल्ड करावं लागेल जर अपडेट नसेल झाला तर. सो अबॉर्ट होणार नाही, अबॉर्ट फॉल्स करून ठेवलाय आपण, समोर जाईल तो. थोडा वेळ पॉज करतो. सोनारक्यूबचं काम झालं की सोनारक्यूब जसा मेसेज पाठवणार तसा तो अबॉर्ट करेल, अदरवाइज पास करेल. पॉज केलाय त्यांनी थोडासा, आपली पाईपलाईन त्याला अपडेटेड भेटली नसेल. अबॉर्ट पाईपलाईन आपण फॉल्स केलं आहे तर ते फॉल्स वाला कंटेंट त्याला भेटला नाही असं मला वाटते. इथून डायरेक्टली तुम्ही सोनारक्यूब वर जाऊन चेक करू शकता. इथे लिंक दिलेली आहे बघा, आपण कॉन्फिगर केलंय ना, तर इथे सोनारक्यूबची लिंक अवेलेबल आहे. तर डायरेक्ट आपण सोनारक्यूबला इथूनही एक्सेस करू शकतो. ओपन लिंक इन अ न्यू टॅब, यू कॅन सी सोनारक्यूब लोडिंग. ओके, तो प्रोजेक्ट ओपन होईल बघा. तो प्रोजेक्ट ओपन झाला की नाही. ओके, या पद्धतीने. पॉज फॉर 1 सेकंड, अगेन ते पॉज होत आहे. स्टेटस पेंडिंग बघा. जेव्हा तो सोनारक्यूब कडून येणारा स्टेटस चेक करतो तेव्हा काय करतोय, तर सोनारक्यूबचा स्टेटस सध्या पेंडिंग आहे. मग देन तो स्टेटस दिसतोय सोनारक्यूब कडून आलेला मेसेज त्याला भेटला सक्सेस. कोणता मेसेज भेटला, तर क्वालिटी गेट इज एरर. कोणता मेसेज भेटला, क्वालिटी गेट मध्ये एरर आहे. ठीक आहे, तर फेल झाल्याचा मेसेज दिसतोय. फेल झाल्यानंतर तो समोर पाठवत नाही आहे. पाईपलाईन मध्ये वेट फॉर क्वालिटी गेट, अबॉर्ट पाईपलाईन फॉल्स केल्यानंतर तर फॉल्स व्हायला पाहिजे असा माझा विचार आहे. बट वाय, विल सी टुमॉरो. ओके, क्लास स्टेज मध्ये आपल्याला डिप्लॉय करायचं आहे टॉमकॅटवर ऍप्लिकेशन आपली. एरर ओके, हे बरोबर दिलेलं आहे त्यांनी. देन बाकीच्या दोन्ही गोष्टी अबॉर्ट केलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला जे करून बघायचं होतं ते ऍक्च्युली होत आहे. ओके, सॉरी, डिप्लॉय नाही पाहिजे इथे, क्वालिटी गेट सक्सेस पाहिजे. असं गेट सर्वर साइड प्रोसेसिंग. ओके, स्टेटस खाली असतो. सर्वर साइड प्रोसेसिंग सक्सेस, स्टुडंट हॅव फेल्ड, लिंक्स दिलेले आहेत. आणि सोनारक्यूब मध्ये आपण काम करतो तर एवढे बिल्ड्स आपण आता करून बघितलेले आहेत. तर क्वालिटी गेट आता आपण आपला हा ठेवू, कोणता, जो आपण आधी याच्याकडे जो ऑलरेडी वाला आहे तो. सोनार वेज सेट ॲज डिफॉल्ट. आता पास व्हायला पाहिजे ना. पास हो फेल हो काही प्रॉब्लेम होणार नाही. एकदा पाईपलाईन परत बिल्ड करून बघा. फेल केल्यानंतर काय होतं ते समजलं. पास केलाय आपण, आता क्वालिटी गेट डिफॉल्ट व्हायला घेतलाय.
आपल्याला फेल कंडिशन मध्ये जायचं नाहीये, आपल्याला पास कंडिशन मध्ये जायचं आहे, जेणेकरून आपला जो अप्लिकेशन आहे तो डिप्लॉय होईल कुठे, टॉमकॅटवर. झालंय पास. ठीक आहे. मेसेजची वाट पाहणारच हा तो, इथे पॉज करेलच थोड्या वेळासाठी. वेट फॉर क्वालिटी गेट. क्वालिटी गेट करून जो रिस्पॉन्स येणार, सोनार क्यूब कडून जो रिस्पॉन्स येणार त्यानुसार तो समोर जाणार. अंडरस्टूड. ठीक आहे. तर येस, या पद्धतीने तुम्ही सक्सेसफुली टेस्ट कंप्लीट करताय. किती? फुल स्टेज, बिल्डिंग स्टेज. हा, आपल्याला फक्त हा जो पाथ आहे हा लिनक्स मध्ये सेट करावा लागेल, /etc/bash/rc मध्ये, अदरवाइज .bash/rc मध्ये, किंवा मग डायरेक्ट जेनकिन्स मध्ये ऍड करून टाकावं लागेल. म्हणजेच ह्या 3 गोष्टी आपल्याला इथे लिहायची गरज पडणार नाही. आपण असं आता सध्यासाठी लिहिलेलं आहे. लास्ट बॅच मध्ये काय होतं, मला जावाचा एरर यायचा, तर मी इथे जावा ऍड केलेला. तुम्हाला पाईपलाईन दाखवू का लास्ट वेळेला? त्यामध्ये मी जावाचे एन्व्हायरमेंट दोन जावाच्या एन्व्हायरमेंट मध्ये चेंज करत असायचो. सो लेट मी शो यू. डिफरंट एरर डिफरंट टाइम्स तुम्ही फेस करू शकता. सो इथे आहे बिफोर मध्ये. इथे जर पाईपलाईन तुम्ही बघितली तर तुम्हाला तिथे थोडी आगळी वेगळी पाईपलाईन दिसेल. बघा इथे काय दिलेलं आहे, मी एन्व्हायरमेंट सेट केलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही हा एन्व्हायरमेंट सेट करू शकता. आणि देन त्याला सिम्पली तुम्हाला यूज करायचं आहे. आता जे आपण इथे काम करतोय ना, हे एक्सपोर्ट वाला, ह्या 3 गोष्टी, तर या 3 गोष्टी तुम्ही कसं सेट करणार, इन अ एन्व्हायरमेंट. अंडरस्टूड. ठीक आहे. एन्व्हायरमेंट मध्ये सेट करायच्या 3 गोष्टी, आणि देन त्यानंतर त्यांना फक्त कॉल करायचं. कळलं का काय म्हणतोय मी? ओके. env.call कसं करायचं, तर env.java_home, आणि येस, java_home पाहिजे बिल्डिंग मध्ये, आणि त्यासाठी लागणारा java11_home याची व्हॅल्यू. थोडं आता दिसेल तुम्हाला बरोबर. ठीक आहे. तर मला 2 जावा व्हर्जन्स मध्ये काम करावं लागलं लास्ट बॅच साठी. आता तुमच्या बॅच मध्ये मला काय करावं लागतंय, मेवनच्या कमांड साठी काम करावं लागतं. ओके. इथे माझी मेवनची कमांड एक्झिक्यूट व्हायची, पण जावा चेंज करावा लागायचा प्रत्येक वेळेस. पण हा जावा सेटअप पण तुम्ही कुठे करणार, जेनकिन्स मध्ये. त्याच्या आधी अशी इश्यू यायची नाही, ते सिंगल टाइमच आले. आता इथे आपल्याला जावा 21 वर काम करतोय, तर कुठलाच जावाचा इश्यू आलेला नाही. लेटेस्ट व्हर्जन्स यूज केले आपण. ठीक आहे. सो सिंपल, तुम्हाला जेनकिन्स सर्व्हर मध्ये पूर्ण सेटअप करायचे आहे व्यवस्थित. कुठे गेलं ते जेनकिन्स सेटअप्स. तर मॅनेज जेनकिन्स मध्ये जाऊन प्रॉपरली त्याला सेट कसं करायचं ते बघा. टूल्स मध्ये जायचं, टूल्स मध्ये जावाचा पाथ सेट करायचा, आणि मेवनचा पण पाथ सेट करून ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला असा इश्यू येणार नाही जसा मला येतोय. ठीक आहे. मी विचार नाही केला होता की मला जावाचा एरर येईल, पण आला. मी विचार नाही केला मला मेवनचा इश्यू येईल, पण तो आलाय. सो इट्स डिपेंड्स ऑन हाऊ यू प्रोसीड. ओके. क्वालिटी गेट बघा इथे, वेट फॉर सोनार क्यूब सर्व्हर, हे आपण झालेलं आहे. एन्व्हायरमेंट कसे लिहायचे ते तुम्हाला मी आता इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. एन्व्हायरमेंट जावा होम, तर इथे त्याची एक व्हॅल्यू कॉल करायची. सिंपल. आपल्याला बघायचं आता डिप्लॉयमेंट. जर एक लास्ट स्टेज बाकी राहिली आहे तुमच्या पाईपलाईन मध्ये, ते आपण उद्या बघू की आजच बघू? उद्या बघायचं. बरं, मग एवढं तुम्ही आज करणार. पाईपलाईन समजली, कन्सेप्ट समजले सगळे. क्वालिटी गेट सोनार क्यूब बद्दल आता तुम्हाला येतं की नाहीये? जर तुम्हाला कोणी क्वेश्चन केला की सोनार क्यूब बद्दल येतं का,
माहिती आहे का बेसिक्स? तर हो म्हणायचं ना, बरोबर. ठीक आहे. सो येस, आजसाठी इथेच थांबू.